ठरला। सततच्या मुसळधार पावसामुळे ईशान्य भारतात पूर परिस्थिती गंभीर आहे। मुसळधार पावसाचा उत्तर सिक्कीमला सर्वाधिक फटका बसला। तिस्ता नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होते। मंगन जिल्ह्यासह लांचून, लाचेन आणि छातीन या जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या असून इथं पर्यटक अडकले आहेत। लाचेन आणि चाटेन इथं अडकून पडलेल्या 150 पर्यटकांपैकी 34 जणांची काल सुटका करण्यात आली। उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायुदल आणि आपत्ती निवारण दलानं आज सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू केलेत। मात्र खराब हवामानामुळे बचाव कार्याला सुरुवात झालेली नाही। मंगन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आसाममधल्या 21 जिल्ह्यांमधल्या सुमारे 6 लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय, तर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे। रस्तेमार्ग, हवाई मार्ग तसंच रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे। राज्यातल्या एकूण 8 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। आसाममध्ये 512 मदत छावण्या उभारल्या आहेत। आसाम आणि मेघालयसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। मणिपूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। इम्फाळ पूर्व जिल्ह्यातल्या 643 गावं पुरामुळे बाधित झाली असून 1,64,800 पेक्षा जास्त लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे।